प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा बागडे मॅडम, प्राचार्य PWS कॉलेज नागपूर यांच्या स्वागताकरिता मी आमंत्रित करीत आहे सन्माननीय ज्योती मानवटकर ताई यांना. मॅडमचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या मॅडमचा या ठिकाणी स्वागत होत आहे. मोमेंटो आणि एक बाबासाहेबांचं लेखन आणि भाषण हे पुस्तक देऊन, त्याचप्रमाणे एक संविधानाचं पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या माध्यमातून विचार पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करीत असतात आणि त्याचप्रमाणे वृत्तपत्राचे संपादक माननीय प्रमोदजी काळभांडे सर यांचे स्वागतासाठी सन्माननीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते चित्तरंजनजी चौरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. दीपक वाज उपायुक्त आयकर विभाग यांचं स्वागतासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय आनंद चौरे सर यांना. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉल, त्या विहारामध्ये सातत्याने मी 7 वर्ष झालेत प्रबोधन करण्याकरिता जात असते आणि प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये सुद्धा चव्हाण साहेब अग्रेसर आहेत. तर त्यांचं स्वागत गोपीचंद कार्यक्रमाचे हा जो आपण या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी आणि कलावंतांचा जे सत्कार आयोजन करीत आहोत, तर ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय बाळू घरडेजी करतील असे मैं आप लोगों के सामने को बाबा साहब का कुछ विचार जो गीतों में है पेश कर रहा हूँ, सुनिएगा. मातीच्या कणाकणावर उपकार बा भीमाचे, मातीच्या कणाकणावर उपकार बा भीमाचे, धरतीच्या ह्या जनावर उपकार बा भीमाचे, त्या युद्धाच्या मैदानावर उपकार बा भीमाचे आणि दिल्लीच्या स्थानावर उपकार बा भीमाचे. ये 4 लाइन के बाद मैं अपना गीत सुना रहा हूँ, सुनिएगा. भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात, भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात, भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात, बुद्ध जाने दाविला, बुद्ध जाने दाविला, पिंपळाच्या पानात, बुद्ध जाने दाविला, पिंपळाच्या पानात. शेर सुनिएगा. जात पोळली माझी रूढीच्या निखाऱ्यावर,
जात पोळली माझी रूढीच्या निखाऱ्यावर, फुल आले क्रांतीचे, फुल आले क्रांतीचे, ह्या वाळलेल्या रानात, फुल आले क्रांतीचे, वाळलेल्या रानात. बाटली ती बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, बाटली ती बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने, टायकोट घालून आज टायकोट घालून चालला विमानात, टायकोट घालून चालला विमानात. बुद्धजाने दाविला पिंपळाच्या पानात. धन्यवाद. याच गायकीतून अण्णाभाऊ साठे यांनी समस्त महाराष्ट्र हादरवून सोडला होता. माझी मैना गावाकडं राहिली आणि अत्यंत त्यांचे गीत, हे शायर जे आहेत ते महापुरुषांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतात, अहोरात्र मेहनत करतात. आणि विद्यार्थ्यांसोबत आपण मागील 15 वर्षापासून अशा गायकांचा, कलावंतांचा, विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करून पुढील येणाऱ्या काळामध्ये त्यांना शक्ती मिळो, प्रोत्साहन मिळो. ते नर्वस आहेत, ते म्हणतात बड़े बड़े तो बड़े हो गए, हम कब होंगे. आप बड़े नहीं होंगे, लेकिन आपके जो धन है वो बहुत बड़ा है, लोगों के दिलों में आप राज करते हो. आणि या कलावंतांचा सत्कार मी सन्माननीय साहेबांना विनंती करतो की या कलावंतांचं आपण आपल्या हस्ते सत्कार करावं, त्यांना शुभेच्छा आणि बळ प्राप्त होईल अशा शुभेच्छा द्याव्यात. माननीय खलील सैदा साहब, धन्यवाद. टाळ्या वाजवून या नाट्यामध्ये त्यांचं एक चांगलं कला कौशल्य आपल्याला बघावयास मिळते. तर त्या रवी पाटील या कलावंताचं देखील मान्यवरांच्या हस्ते स्वागत होईल. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या अनुसूचित जातीमध्ये जोरदार टाळ्या वाजवून या कलावंतांचं, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली आलेली, MBBSमध्ये पहिली आलेली महाराष्ट्रामध्ये, त्या 2 मिनिटात येत आहेत. मग आपण त्यांचं सत्कार करू आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपल्याला सत्कार करायचा आहे, या कलावंतांचं करायचं आहे. तर मित्रांनो, मागील 15 वर्षापासून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. मोठ्या संख्येनं लोक सहकार्य करतात, विद्यार्थी सहकार्य करतात
आणि फक्त याच्या मागचं एकच कारण की समाजामध्ये जी दरी निर्माण होत आहे ती दरी आपण कसं भरून काढता येईल, खारीचा वाटा कसा उचलता येईल, तर त्या पद्धतीचा एक आपलं छोटंसं हे आहे, प्रयत्न होत आहे. मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला माहीतच आहे, रोज वर्तमानपत्रात आपण वाचतो बोगस शिक्षक, बोगस ID, बोगस शालार्थ ID प्रकरण. म्हणजे कितीतरी बोगस शिक्षक, कितीतरी बोगस शाळा, कितीतरी बोगस विद्यार्थी नाही, परंतु या सर्व प्रकारातून हा एक वातावरण जो गढूळ करण्याचा प्रयत्न शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत आहे तो कुठंतरी थांबवावा. आणि तो थांबवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी जो प्रयत्न केलेला आहे, SIT तयार करून जवळपास 30 ते 40 लोकांना त्यांनी अशा बोगस शिक्षकांना त्यांनी त्यांच्या शाळेवर आणि शिक्षकांना पोलीस कोठडीमध्ये टाकून एक नवीन आदर्श ते निर्माण करत आहेत. आणि इतर बाबी होत्या म्हणून आपण त्यांना या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. परंतु आता भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेब नागपूरला आले असल्यामुळं त्यांना थोडंसं येण्याला उशीर होईल. तरी काही असे, आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमच्या ताई प्रज्ञाताई बागडे या PWS कॉलेजच्या प्राचार्य आहेत. PWS कॉलेज म्हणजे या विदर्भात आंबेडकरी चळवळीचं एक गड होतं. त्या गडामध्ये त्या कॉलेजच्या माध्यमातून कितीतरी नेते, कितीतरी कार्यकर्ते, कितीतरी आंदोलन या विदर्भामध्ये झालेत. आणि त्या काळामध्ये मॅडमचे वडील या PWS कॉलेजमध्ये प्रिन्सिपाल होते आणि आज त्याच महाविद्यालयामध्ये या मॅडम प्रिन्सिपाल आहेत. एक आनंदाची आपल्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. त्या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मित्रांनो, सकाळ वर्तमानपत्र आपल्याला माहीत आहे, त्या सकाळ वर्तमानपत्राचे संपादक सन्माननीय प्रमोदजी काळबांडे सर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. तेही सामाजिक भावनेतून आलेले आहेत, सामाजिक जाणीव आहे आणि त्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक वातावरण निर्माण करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी अरविंदजी रामटेके साहेब उपस्थित आहेत. ते नागपूर शहराचे इन्कम टॅक्सचे आज लीडिंग कमिशनर आहेत आणि ते लवकरच 2-3 महिन्यामध्ये रिटायर होतील. परंतु मुंबईमध्ये यांचं वास्तव्य आहे आणि रामटेके नाव असल्यामुळे, त्यांना सामाजिक जाणीव असल्यामुळं ते नागपुरात असोत, मुंबईला असोत, दिल्लीला असोत, तिथं त्यांनी मोलांचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांचे विचार कसं आपण आपल्या पद्धतीनं पोचवता येतील या निमित्तानं ते सतत काम करत आहेत. ते पुढच्या भविष्य त्यांच्या सुखमय होईल. एक चांगलं पुढच्या भविष्यात त्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि ते आज नागपूर शहरामध्ये प्रमुख इन्कम टॅक्स अधिकारी म्हणजे कमिशनर म्हणून प्रशासन आणि संपूर्ण या एरियाचे ते एक बॉस आहेत. पण आपला काही संबंध नाही, आपली आहे तेवढी नाही, तर आपला इन्कम टॅक्सशी काही संबंध नाही. परंतु ते या फील्डमध्ये असूनसुद्धा खूप मोठं काम करतात. त्याचबरोबर कांबळे साहेब उपायुक्त आहेत इन्कम टॅक्समध्ये, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. पुढच्याही वेळेस असं सहकार्य आपण या निमित्तानं करावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपलं लांबलेलं प्रास्ताविकही थांबवतो. आणि यानंतर सन्माननीय रामटेके साहेबांनाच विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. कलावंत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून या ठिकाणी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले मंचकावर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर प्राचार्य प्रज्ञाताई तायडे PWS महाविद्यालय, या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती परंतु अजूनपर्यंत आलेले नाही, कारण त्यांच्याकडे विशेष जबाबदारी चीफ जस्टिस ऑफ इंडिया इथे आलेले आहेत, त्या कारणाने ते लेट येतील. रवींद्रकुमार सिंगलजी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले संपादक सकाळ वृत्तपत्र, लीडिंग वृत्तपत्र आहे, प्रमोदजी काडबांडे. यानंतर या ठिकाणी उपस्थिती असलेले मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीपजी शिंदे, जात वैधता पडताळणी उपआयुक्त मंगेशजी वानखडे, माझे परमस्नेहीय मित्र सुरेश कांबळेजी, आणि या ठिकाणी ह्या शानदार आणि जानदार प्रोग्रामचं आयोजन करणारे आमचे परमस्नेही आणि परममित्र बाळू अर्थात बाळासाहेब घरडे. या ठिकाणी हा जो उपक्रम आहे, शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, आणि अशा कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी, त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्या सत्कार समारंभाचे जे मुख्य सूत्रधार, ज्यांनी हा शानदार आणि जानदार प्रोग्राम घडवून आणला, असे आमचे बाळासाहेब घरडे यांच्यासाठी सगळ्यांनी उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार आणि त्यांचा सत्कार करावा. बाळासाहेब घरडे कित्येक वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो, आणि नागपूरमध्ये आल्यानंतर आमचा उठणं बसणं आणि वैचारिक देवाणघेवाण ही जवळजवळ प्रत्येक आठवड्यात होत असते. माझ्याकडे आले आणि सांगितलं की साहेब, यावर्षीसुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. माझा आज मुंबईला एक प्रोग्राम होता, तो प्रोग्राम कॅन्सल करून त्यांच्या आग्रहास्तव, आमचे परमस्नेही असल्या कारणानं मी त्यांचा आग्रह टाळू शकलो नाही आणि या ठिकाणी मी उपस्थित झालो. मित्रहो, जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारी ही घटना या ठिकाणी होत आहे. आज आपण दोन गोष्टीसाठी एकत्र आलो आणि दोनही आनंदाच्या गोष्टी आहे. त्या दोन्ही आनंदाच्या गोष्टी अशा की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आहे आणि सोबतच त्यांच्या जयंतीनिमित्त सत्काराचा समारंभ, विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा समारंभ, ह्या दोन्ही गोष्टी अतिशय आनंदाच्या या ठिकाणी दुग्ध शर्तरा योग ज्याला म्हणता येईल तो होत आहे. मित्रहो, अण्णाभाऊ साठेंचं जीवन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संघर्षमय जीवन जगले अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे हे प्रज्ञावंत लोककवी, कलावंत, नाटककार, कादंबरीकारच नव्हे तर एक मूर्तिमंत उदाहरण, जे संपूर्ण आयुष्य त्यांनी आपलं घालवलं ते कष्टकरी जनतेच्या विकासासाठी जे जे करता येईल, त्यांच्यामध्ये जागृती आणता येईल, संपूर्ण आयुष्य त्यांनी ह्या कष्टकरी वर्गासाठी घालवलं. आणि ते त्यांचं पूर्ण आयुष्य जे होतं ते विचाराने कम्युनिस्ट होते, सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून कष्टकरी जनतेसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. आपल्या लेखणीतून धार त्यांनी कष्टकरी जनतेसाठी लिहिली. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या देशामध्ये, ह्या देशाचा उद्धार करण्यासाठी, कष्टकरी जनतेचा उद्धार करण्यासाठी त्यावेळेस रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती,
ह्या क्रांतीचा फार मोठा उदय होत होता आणि त्या क्रांतीचा प्रभाव आपल्या भारतामध्ये एका प्रबुद्ध वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत होता आणि त्यामध्ये आपलीही मंडळी बरीचशी त्यामध्ये वावरत होती आणि त्या रिव्होल्युशनरी आयडियाज घेऊन लोक आपलं जीवन जगत होते आणि लोकांचं मार्गदर्शन करत होते. पण जेव्हा लक्षात आलं अण्णाभाऊ साठे साहेबांच्या की ह्या देशामध्ये जर क्रांती घडवायची असेल, कामगारांची क्रांती घडवायची असेल, तर ह्या देशामध्ये फक्त एकच माणूस घडवू शकतो आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्यांनी शेवटी सांगितलं की जगबदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. अशा ओढीने त्यांना डॉक्टर बाबासाहेबांना आपली आदरांजली, आपला सन्मान अर्पण केला. असे अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. मित्रहो, आजच्या जयंतीचा कार्यक्रम असला त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी पण या ठिकाणी सगळं मार्गदर्शन होणार आहे. माझं मत असं आहे, सगळे जे विद्यार्थी असेल, जे गुणवंत आहे, जे शीलवंत आहे, जे कलावंत आहे, त्यांनी भविष्याचा विचार करत असताना ह्या देशामध्ये जो मुलगा जन्माला येईल त्या मुलासाठी, प्रत्येक माणसासाठी ह्या देशामध्ये काही ना काही काम मिळणारच आहे. असं नाही की एखाद्या मुलाला एखादा चांगले टक्के मार्क भेटले आणि दुसऱ्याला कमी भेटले आणि तो मग वाया जाणार किंवा त्याला भविष्यच नाही. प्रत्येक माणूस ज्याला 35% मार्क्स मिळतो तो सुद्धा उज्ज्वल भविष्य. तुम्हाला माहिती असेल की 35% मार्क्स मिळवणारे देशाचे मोठे मोठे बलाढ्य उद्योगपती झालेले आहे. आणि म्हणून माझं तर असं मत असं आहे की ज्यांना 35% मार्क्स मिळाले तोही अतिशय चांगला विद्यार्थी आणि ज्याला 70% मार्क्स मिळाले असेल, ज्याला 90% मार्क्स मिळाले असेल तोही अतिशय चांगला विद्यार्थी, अतिशय चांगला नागरिक ह्या देशाचा बनू शकतो. फरक एवढाच आहे की त्यांनी जिद्द आणि सचोटी कायम ठेवली तर प्रत्येकाचं उज्ज्वल भविष्य ह्या ठिकाणी होणार आहे. हे बघा, ज्या विद्यार्थ्याला 90 जरी टक्के मार्क मिळेल, 90% असो की 99% असो की 100% असो, तो जर त्याची वाटचाल जर चांगल्या आदर्शाने झाली नाही तर त्याचं अधपतन व्हायला वेळ लागत नाही. आणि त्याचं 35% मार्गदर्शन हे झालेलं आहे, पास झालेला आहे, तो सुद्धा भविष्यामध्ये अनेक प्रावीण्य मिळू शकतो. आणि आमच्यासारखे विद्यार्थी जे आहे ते पूर्ण कमीत कमी याच्यामध्ये ॲव्हरेज इन्स्टिट्यूशनमध्ये ॲव्हरेज मार्क्समध्ये पास झालेले आहे. आणि आज आम्ही मोठ्यातल्या मोठ्या लोकांसोबत कॉम्पिटिशन करतो. आणि हे जे शक्य झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे झालं, त्यांचं संवर्धन त्यांच्या मार्गदर्शनामुळे झालं आणि त्यांच्या वाटचालीमध्ये त्या बाबासाहेबांनी जो आदर्श निर्माण करून दिला त्यामध्ये आम्ही त्या वाटचालीमध्ये त्या निदर्शनाखाली आम्ही चालत गेलो आणि मार्गक्रमण करत राहिलो. तर अशाच पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचं मार्गक्रमण करत राहावं. या ठिकाणी हे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे बसले आहेत ना, हे लखपती बापाची औलाद नव्हती. आम्ही सुद्धा लखपती बापाचे औलाद नव्हतो, तुम्ही सुद्धा लखपती बापाचे औलाद नव्हते. तरी आमच्या मायने, आमच्या बापाने रात्रीच्या दिवस केलं, रात्रभर त्या कंदिलामध्ये तेल टाकलं, शिकवलं, अनपढ असून शिकवलं आणि आज या पद्धतीनं हे लोक या ठिकाणी बसलेत. विद्यार्थी मित्रांनो, नर्वस होता कामा नये. मेरा बाप रिक्शा चलाता, मेरी माँ ऐसी करती, मेरी माँ काम को जाती. अबे तो हमारे माँ बाप क्या करते थे तरी शिकले, या देशाचे चीफ जस्टिस झाले, राष्ट्रपती झाले, कमिशनर झाले, डॉक्टर झाले. हे रडत बसू नका विद्यार्थी मित्रांनो. मनात जिद्द असली तर देशाचा सरन्यायाधीश होऊ शकते. म्हणून या माध्यमातून कुणीही मेरी माँ बंगले पे काम को जाती थी और मैं कैसा तो भी 37% घेतलं. अरे आमच्यासाठी तू 37 काय, ते 137% आहेत. परंतु तुझी नर्वसपणा, तुझ्या मनातली जी नर्वस भावना आहे ती बाजूला सार. मला कुठंतरी समोर जायचं आहे, मोठा व्हायचं आहे, ही जिद्द मनात बाळगून विद्यार्थी मित्रांनो काम करा, शिका. शिकण्याशिवाय पर्याय नाही.
बाबासाहेबांनी सांगितलं, जो शिकेल तो गुरगुरेल, गुरगुरा शिका, म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. यानंतर संपादक महोदय सन्माननीय काळबांडे साहेबांना विनंती आहे, मार्गदर्शन करते. मध्ये ज्या दोन महामानवाच्या तस्विरी सुशोभित झालेल्या आहेत त्या दोन्ही महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आजच्या या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी कलावंताचा सत्कार व मार्गदर्शनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक प्रज्ञाताई बागडे, आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेले आणि यांचं सुंदर मोजकं पण सुंदर वक्तव्य इथे झालेलं आहे असे आयकर विभागाचे उपायुक्त माननीय अरविंदजी रामटेके सर, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या या सुंदर कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र सहकारी आणि रिपब्लिकन कार्यकर्ता बाळासाहेब घरडे सर. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांचा कलावंत म्हणून सत्कार होणार आहे, ज्या विद्यार्थी मित्रांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार होणार आहे, असे सगळे आमचे कलावंत मित्रमंडळी, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, बंधू आणि भगिनींनो, खरं तर एखाद्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती असणे हे काही वक्त्याला ऐकण्यासाठीची उपस्थिती नसते. ती आपला सत्कार होतो आहे, आपल्या पाल्याचा सत्कार होतो आहे, माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा सत्कार होतो आहे, या कौतुकातून आलेली ही उपस्थिती असते. परंतु या निमित्ताने काही मान्यवर जे आपल्याकडे येतात त्या मान्यवरांचे काही उद्गार असतात, त्या मान्यवरांचा जो काही अभ्यास असतो ते मार्गदर्शनसुद्धा आपल्याला या निमित्ताने देण्याची एक परंपरा आणि प्रथा आहे. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्षा आहे प्रज्ञाताई बागडे, या समर्थ अशा वक्त्या इथे आहे. त्यामुळे मी आपल्यासमोर फार बोलणार नाही, एक 2-3 मुद्दे फक्त आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे खूप सुंदर भाषण अरविंदजी रामटेके यांचं झालेलं आहे. आज जयंती आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपल्याला माहिती आहे, त्यांची फकीरा कादंबरी असेल, त्यांची वैजयंत कादंबरी असेल, सगळं आपल्याला माहिती आहे. मी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर फार बोलणार नाही, परंतु अण्णाभाऊ साठेंनी जे लेखन केलेलं आहे, अण्णाभाऊ साठे यांनी ज्या विषयांसाठी चळवळ केलेली आहे ते विषय अलीकडच्या काळात आपल्या हातातून निसटते आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे जे आहेत यांनी त्यांच्या चळवळीमधून श्रमिकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, शोषितांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पीडितांचा आवाजसुद्धा बुलंद करण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी कामसुद्धा केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेवटी इथे जो उल्लेख झाला की जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव आंबेडकर, या पद्धतीने ज्याचा उल्लेख इथे झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांचं एवढं मोठं कौतुक केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र, बाबासाहेब आंबेडकरांची दिशा आपल्या हातामध्ये दिलेली आहे. मला थोडंसं या विषयावर असं सांगायचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिन असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली तो धम्मदीक्षा सोहळा असेल, किंवा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे आपण कार्यक्रम साजरे करतो आहे. आपला एक समज सातत्याने होतो आहे. इथे मी अनेक संपादक असल्यामुळे अनेक सभागृहामध्ये जातो, अनेक कार्यक्रमामध्ये जातो. साधारणतः आपल्या सगळ्यांचा एक समज असा होतो की जयंती पुण्यतिथी घेतली, थोडंसं भाषण केलं की आपण सामाजिक कार्यकर्ते झालेलो आहे. मग तो उल्लेख पण पत्रिकांमध्ये असा व्हायला लागतो की अमुक अमुक सामाजिक कार्यकर्ता, तमुक तमुक सामाजिक कार्यकर्ता. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला श्वेत वस्त्र घातले, एखाद्या वेळेस निळी टोपी घातली, निळा टिका टिळा लावला आणि डीजेच्या तालामध्ये आपण सगळं नाचलो, बेधुंद नाचलो आणि समारंभ केले की साधारणतः असं आपल्याला वाटून जातं की मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि मी आंबेडकरी आहे. परंतु हे अनुकरण आहे मित्रांनो. म्हणजे जे बाबासाहेबांनी जे विचार दिलेले आहे आपल्याला, बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घुसवून जर आपण काम करता आलं आपल्याला, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जे काम आहे ते पूर्ण होण्यास एक चांगली सुरुवात होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी काम केलेले आहे, मी दुसऱ्या पिढीतला शिकलेला आहे. मग त्याच्या आधी माझी आई शिकलेली आहे, माझी आजी दगड फोडण्याचं काम करायची. आपणही आपल्यासमोर इथे जे बसलेले सगळी मंडळी आहे यांनी जर आठवलं की आपलीही याच्या आधीची जी पिढी आहे
ही अशी श्रमिक कष्ट करणारी पिढी असेल किंवा त्याच्या पूर्वीची पिढी, म्हणजे 2-3 पिढ्यापासून आपण आता खऱ्या अर्थाने शिकलेलो आहे. इथे मगाशी जो उल्लेख झाला या गीतामध्ये दादाने खूप सुंदर उल्लेख केला की बैलगाडीलासुद्धा विटाळ होत होता, आता आपण विमानामध्ये हिंडतो, विमानामध्ये फिरतो. आता ही जी ताकद ज्या महामानवाने आपल्याला दिलेली आहे, या महामानवांच्या विचारावर आपण चालतो का याचं आत्मपरीक्षणसुद्धा या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना करायला हवं. मगाशी जे मी म्हणालो की केवळ जयंती पुण्यतिथी करणे आणि आपल्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणे, जयंती पुण्यतिथी साजरी करणे आवश्यक नाही का, तर ती आवश्यक आहे. परंतु बाबासाहेबांचं जे अर्धवट राहिलेलं जे काम आहे, बाबासाहेबांनी एक छान विधान केलेलं होतं की बाबा मला शिकल्या सवरल्या लोकांनीच धोका दिलेला आहे. दुसरंही विधान बाबासाहेबांनी असं केलेलं होतं की बा माझा कार्याचा जो रथ आहे, त्यांनी रथ शब्द वापरला का मला माहिती नाही, आपण चांगलं सांगू शकता, पण माझ्या कार्याचा जो रथ आहे हा पुढे जर नेता आला नाही तर तुम्ही त्याला मागे ओढण्याचं काम करू नका. मला असं वाटतं हे 2 विधान आपल्या कामासाठी पुरेसे बोलके आहे. आपण जयंती पुण्यतिथी साजरी केलीच पाहिजे, परंतु बाबासाहेबांचं जे राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण मोठ्या वेगाने आपण कामाला लागलं पाहिजे. मी आता तुम्हाला फार उदाहरणं देणार नाही. सायमन कमिशनसमोर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते आणि सायमन कमिशनच्या सदस्यांसोबत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, अस्पृश्यांचे प्रश्न मांडले, त्यासोबत त्यांनी आणखी एका समाजाचे, आणखी एका कम्युनिटीचे प्रश्न मांडलेले होते आणि ती कम्युनिटी होती भटके विमुक्त जाती जमाती हा समुदाय, ही कम्युनिटी. आणि तुम्हाला सांगायला मला खूप दुःख होते आहे की ही जी कम्युनिटी, ज्या कम्युनिटीची लोकसंख्या भटके विमुक्त घुमंत ज्वालामालापासून केला, नोमॅडिक ट्राईब म्हणू आपण त्याला, या नोमॅडिक ट्राईबची भारतामधली लोकसंख्या जी आहे 20 कोटीच्या जवळपास आहे. म्हणजे 6 ऑस्ट्रेलिया देश होतील एवढी लोकसंख्या भारतामध्ये या कम्युनिटीची आहे. महाराष्ट्रामध्ये 1.25 कोटी आणि जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये ही लोकसंख्या पोहोचते आहे. नागपूर शहरामध्ये जवळपास 4 लाख लोक या कम्युनिटीचे राहत आहेत. आणि ज्या अवस्थेमध्ये आपण जगलो, आपण ढोर ओढण्याचं काम केलं, आपण बँड वाजवण्याचं काम केलं, आपण चपला जोडे शिवण्याचं काम केलं, आणखी आपण विटाळ येईल असे कामं केले, कलंकित कामं केले की ज्या कामापासून आपल्याला बाबासाहेबांनी सोडवलेलं आहे. ही सगळी कामं जी आहे अजूनही ह्या 20 कोटी लोकसंख्या असलेला समाज करतो आहे. आणि आपलं लक्ष कुठे आहे, आपण कुठे आहोत, आपण काय करतो आहे, या कम्युनिटीकडे आपलं लक्ष आहे का? बाबासाहेबांनी जो सायमन कमिशन पुढे या लोकांचा उल्लेख केलेला होता तो असा होता की अस्पृश्य समाजापेक्षाही असाही एक दलित, वंचित, पीडित, शोषित समाज आहे की ज्याला त्या समाजाला, त्या कम्युनिटीलासुद्धा अस्पृश्य समाजासारखे हक्क मिळायला हवे, अस्पृश्य समाजासारखं जे काही आरक्षणाच्या सोयी असेल, ज्या काही सवलती असतील त्या मिळायला हवा, असं विधान बाबासाहेबांनी केलं होतं. आणि ह्या 20 कोटी लोक जे आहे हे आपण जर आपल्याला आंबेडकरवादी म्हणतो, बाबासाहेब नाही आहे, प्रत्येकाला एक विशिष्ट जीवन ठरलेलं असतं. आपण बाबासाहेब होऊ शकत नाही, आपण अण्णाभाऊ साठेसुद्धा होऊ शकत नाही, आपण बुद्धसुद्धा होऊ शकत नाही, आपण फुले शाहू महाराजसुद्धा होऊ शकत नाही, पण एक अंश बाबासाहेबाचा, एक अंशाचा 1 दशांश आपण होऊ शकतो. दशांश जरी झालो नाही तर बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग असेल त्या मार्गावर आपण आचरण करू शकतो का? बाबासाहेबांनी शिकण्याचा मंत्र आपल्याला दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, जे शिकत नाही ते. बाबासाहेबांनी शिका म्हटलं, आपल्याला म्हटलं ना शिका, आपल्या शिकण्यासाठी प्रयत्न केला ना. बाबासाहेब एकटे शिकले नाही, मग आपण शिकलो. या 20 कोटी लोकांमध्ये केवळ शिकण्याचं प्रमाण जे आहे रामटेके साहेब फक्त 1% आहे. तुम्ही कळमना भागामध्ये, या भागात जर गेले तर तुम्हाला मदारी समाजाची वस्ती दिसेल की जे साप मुंगसाचा खेळ करत होते. 1% ही शिकण्याचं प्रमाण त्या भागामध्ये नाही. तुम्ही शताब्दी चौकामध्ये जा, तिथे मांगरोडी समाजाची एक वस्ती आहे जी अनुसूचित जातीमध्ये येते, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही आहे. तुम्ही बोखाऱ्याला जा, गोसावी समाजाच्या 2 टेम्पररी वस्त्या आहे, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही बुटीबोरीच्या रस्त्याने जा, वडार समाजाची वस्ती आहे, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही हिंगण्याला जा, शीख सिकलगार नावाची कम्युनिटी आहे जी तळेगावाला आपल्याला ती चाकूछुरी विकणारी कम्युनिटी, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही. 42 जाती जमाती एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्या उपजाती, जातीचा जो शाप आपल्याला लागलेला आहे, अशा जातींच्या शापातून तयार झालेल्या, उपजातीच्या शापातून तयार झालेल्या 42 जाती जमाती व्हिजेंटीच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्या सगळ्या म्हणून 300च्या वर तत्सम उपजाती आहे. किती नावं आठवतात आपल्याला? गेलो आहे त्यांच्या वस्त्यावर, कधी दिली आहे आपण त्यांना भाकरी, दिलं आहे त्यांना आपण शिक्षण, दिलं आहे त्यांना आपण नोटबुक, दिलं आहे त्यांना पेन. मी हे म्हणणार नाही की आपल्यापैकी सगळेच लोक या पद्धतीचे आहे, परंतु आपल्यामध्ये काही सन्माननीय अपवादसुद्धा असे असू शकतात की जे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतील. मला असं वाटतं की बाबासाहेबांचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे, सायमन कमिशनचं तुम्ही रेकॉर्ड चेक करा. सायमन कमिशनच्या समोर ज्या पोटतिडकीने बाबासाहेबांनी यांचं दुःख मांडलेलं होतं, आपण आता गादीवर बसलेलो आहे. आता आपण सोप्यावर, लुसलुशी सोप्यांवर आपण बसतो.
तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल, दुःखही वाटेल की आपल्यापैकीच एक सामाजिक कार्यकर्ता नागपूर शहरामधले आहे. त्यांनी परवाच्या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यांनी त्याच्या शेतीचा फोटो दाखवला आणि त्या शेतीमध्ये एक फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं सुरू आहे बांधायला आणि त्यांना कॅप्शन लिहिलं त्या फोटोला की माझ्या जीवनाची स्वप्नपूर्ती, माझं जे स्वप्न होतं फार्म हाऊस मी माझ्या शेतीमध्ये बांधतो आहे आणि पुढच्या काहीच काळामध्ये ते पूर्ण होणार आहे. आंबेडकरी माणसाचं स्वप्न शेतीवर फार्म हाऊस बांधण्याचं कसं असू शकते? आंबेडकरी बांधवाचं स्वप्न गाडी घेण्याचं कसं असू शकते? बाबासाहेबांनी जर असं स्वप्न बघितलं असतं तर जगामध्ये सगळ्याच देशामध्ये त्यांचे फार्म हाऊस असते. त्यांनी बांधले फार्म हाऊस? नाही बांधले. अण्णाभाऊ साठेंनी फार्म हाऊस बांधले. फार्म हाऊस बांधणं हे आपलं, फार्म हाऊस असणं आवश्यक आहे. ज्या ज्या गोष्टी असणं आवश्यक आहे जीवनाला त्या आवश्यक आहे, पण माझं स्वप्न कसं फार्म हाऊस होते? मला असं वाटतं या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि इथे बसलेल्या पालकांना मी सांगू इच्छितो, मी सांगतो काय तुम्हाला, मी करतो म्हणून मी सुद्धा सांगतो आहे तुम्हाला. मी सगळ्या देशभर या नोमॅडिक ट्राईबसोबत काम करतो आहे. सकाळ हे माझं प्रोफेशन आहे, सकाळ हे माझं उपजीविकेचं साधन आहे, सकाळ माझं पत्रकारितेचं माध्यम आहे आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून मला जी कम्युनिटी गेल्या 22 वर्षापूर्वी आढळली, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दलित, अत्यंत पीडित असा हा समाज आहे. आणि तुम्हाला जर कॅटेगरी वाईज जर जायचं असेल, आपल्याला खूप आपल्या कॅटेगरीचं असतं की मी SCच्या पलीकडे जाणार नाही, मी OBCमध्ये जाणार नाही, मी STमध्ये जाणार नाही, मला माझ्या कॅटेगरीत जर घेऊन आपल्याला बसायचं असेल तर आपल्या कॅटेगरीमध्ये सुद्धा जा तुम्ही त्या मांगारुडीच्या वस्तीमध्ये. या भागामध्ये मांगारुडीच्या 8 वस्त्या आहे, कनानला जा, करा त्यांच्यासाठी काम. बघा त्यांची काही मुलं रस्त्यावर भीक मागतायत का, बघा त्यांची मुलं काही चोरी करतायत का. मी करतो आहे. माझ्या 52 शाळा वेगवेगळ्या वस्त्यांवर, भराडीच्या वस्तीवर असेल, बेलदारांच्या वस्तीवर असेल, मदारांच्या वस्तीवर असेल, ओझांच्या वस्तीवर असेल, गोंडांच्या वस्तीवर असेल, त्या सगळ्या सुरू आहे. एक छोटासा अंश होण्याचा प्रयत्न मी त्या मार्गाने जातो आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, इथे बसलेले जे गुणवंत विद्यार्थी आहे, स्वतःची एक स्टोरी आपण घडवली पाहिजे बाबासाहेबांसारखी. संघर्ष आहे आपल्या जीवनामध्ये, संघर्ष आहे. मगाशी बाळासाहेब घरडेंनी ते जो उल्लेख केलेला आहे की आपल्यापैकी कुणाची आई जी असेल ही भांडे घासायला जात असेल, कुणाचे वडील जे आहे हे रिक्षा ओढायला जात असतील, कुणाचे वडील एखादं फळाचं दुकान असेल, एखाद्याचं आणखी काही असेल. आपण सगळे शोषित, पीडित, दलित आहोत. परंतु जेव्हा आपली परिस्थिती बदलते, आपल्याला परिस्थिती, आपल्या मनगटामध्ये ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ज्यांच्या मनगटामध्ये परिस्थिती बदलण्याची ताकद नाही आहे, ती ताकद त्यांना देण्याचं काम, बळ देण्याचं काम मला असं वाटतं की आपण जेव्हा सोप्यावर बसायला लागलो, आपण जेव्हा खुर्च्यावर बसायला लागलो आणि जेव्हा आपण कोट घालायला लागलो, मला असं वाटतं की आपण कोट जरूर घालावा, परंतु ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही त्यांना वस्त्र दिलं पाहिजे. आपण पंचपक्वानं जरूर घेतली पाहिजे, जरूर खाल्ली पाहिजे, पण ज्यांच्या ताटामध्ये एक दाना अन्नाचाही नाही आहे अशांना अन्न देण्याचं काम केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेला जो शिक्षणाचा मंत्र आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पहिलंच पाऊल जे बाबासाहेबांचं आहे, शिका आणि शिकवा. मला असं वाटतं की फार बोललेलो आहे बाळासाहेब घरडे साहेब, परंतु मला असं वाटतं की माझी जी खतखत असते मी सतत आपल्या लोकांसमोर मी मांडत असतो आणि ही आपल्या लोकांसमोर याच्यासाठी मांडत असतो. शेवटचा माझा मुद्दा आहे की या समाजाला बदलवण्याचं जर काम कोणी करू शकत असेल, या देशाला बदलवण्याचं कोणी जर काम करू शकत असेल, या आजच्या अस्वस्थ वर्तमानाला जर बदलवण्याचं कोणी काम करू शकत असेल तर तो केवळ आंबेडकरी समाज आहे आणि आंबेडकरी समुदायच या देशाला दिशा दाखवू शकतो. त्यामुळे माझी अत्यंत पोटतिडकीने आपल्यातलाच एक समजून, आपल्याच कुटुंबातला एक बंडखोर समजून, आपल्याच कुटुंबातला एक उन्हाळ समजून मला तुम्ही हे माझं मी जे काही बोललेलो आहे हे सहन करावं. ज्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे परंतु माहिती नाही मी जे काम करतो आहे कसं दानही लोक देतात, तर ते सत्कर्मी लागलं पाहिजे, ते सत्पात्री गेलं पाहिजे अशी इच्छा असते. मी ज्याच्यासाठी मी रस्त्यावर जाताना चौकामध्ये मला भीक द्यायची आहे 10 रुपये, तो मला फसवतो आहे ही भावना आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामुळं माझं जे काही श्रम असेल, माझे जे काही कष्ट असेल, माझे जीवनाचे काही तास असेल, हे देताना हे ते सत्कारणी लागावे असं जर आपल्याला वाटत असेल आणि ज्यांना ज्यांना माझ्या भाषणानंतर असं काही करण्याची इच्छा मनातून निर्माण झाली असेल त्यांनी माझ्याशी जरूर संपर्क साधावा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या, तुमच्या भोवताल असलेले, तुमच्या या संपूर्ण नागपूर शहरामध्ये असलेले ज्यांची गरज आहे, बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं, आपण आता या लोकांसाठी काहीतरी करूया, एवढंच मी नम्रपूर्वक बोलतो. आणि आज इथे या ज्या गुणवंतांचा सत्कार होणार आहे, ज्या कलावंतांचा सत्कार होणार आहे, अण्णाभाऊ साठे या जयंतीच्या निमित्ताने, अण्णाभाऊ साठे महान होते. अण्णाभाऊ साठेंनी अतिशय मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे. आपणही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना साहित्य निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लेखनाला खूप मोठं महत्त्व आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता जी आहे, मी जी पत्रकारिता करतो आहे, बाबासाहेबांना नेहमीच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये दुर्लक्षित केलेलं आहे. कारण बाबासाहेबांचं सगळं काम आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांचं, परंतु बाबासाहेबांची पत्रकारिता ही आपल्याला माहिती आहे, पण इतरांनी बाबासाहेबांना पत्रकार म्हणून अजूनही स्वीकारलेलं नाही आहे.
ते स्वीकारण्याची प्रक्रिया, ते स्वीकारण्याचं काम जर आपल्याला करता आलं, बाबासाहेबांचा मूकनायक होता, जनता होता, हे सगळे जे पाक्षिक आहे, हे जे मासिक आहे, अतिशय तुम्ही जनताचे जर खंड जर वाचले ना रामटेक साहेब, म्हणजे मलासुद्धा आज या क्षणी लाज वाटते की माझं वर्तमानपत्र जे आहे किंवा अजूनही आपण जे काही वर्तमानपत्र वाचतो हे परिपूर्ण दिसत नाही. परंतु जनता नावाचं जे बाबासाहेबांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं, त्या जनतामध्ये सर जगामध्ये काय सुरू आहे, 8च पानाचं वर्तमानपत्र होतं, पण जगामध्ये काय सुरू आहे ह्या सगळ्या केवळ दलितांच्या, केवळ शोषितांच्या, केवळ पीडितांच्या बातम्या नव्हत्या, तर एक परिपूर्ण वर्तमानपत्र म्हणून जगामध्ये काय आहे ते त्यांनी निर्माण केले होतं. मला असं वाटतं की कुठलंही काम करताना आपल्या डोक्यामध्ये बाबासाहेब ठेवला पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये अण्णाभाऊ साठे ठेवले पाहिजे, आणि ठेवताच जर आला तर आपल्या डोक्यामध्ये बुद्ध जर ठेवला तर आपण, मला असं वाटते की आज जे जगासमोर महासंकट, जे 3 महासंकट आहे, शेवटचा 1 मिनिटाचा मुद्दा घेतो आणि थांबतो. आपल्या देशासमोर नव्हे तर जगासमोर 3 संकट आहे. पहिलं संकट कोणतं आहे तर हे आहे विषमता, म्हणजे आर्थिक विषमतेची जी दरी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. प्रत्येकाची क्षमता वाढते आहे, आर्थिक क्षमता वाढते आहे, परंतु ही विषमता, भारताचंच उदाहरण जर घ्यायचं तर 250 लोकांकडे जेवढी संपत्ती आहे ती उरलेल्या लोकांकडे तेवढीच संपत्ती आहे. ही विषमता जगभर आहे. सर्वात मोठं संकट जे आहे हे आर्थिक विषमतेचं संकट आहे. दुसरं संकट आहे पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे, ते मोठं संकट आहे. परवाच्या दिवशी चंद्रशेखर मेश्राम साहेबांनी छान उल्लेख केलेला आहे की आपण ह्या ज्या प्लास्टिक बॉटलमधलं जे पाणी पितो आहे ना, याच्यातून प्लास्टिक जे आहे अतिशय मायक्रॉन पद्धतीचं प्लास्टिक आपल्या मेंदूमध्ये जातं. म्हणजे जे जे काही आपण प्लास्टिक वापरतो, ह्या पर्यावरणाचा जो ऱ्हास सगळीकडे होतो आहे, मानव वंश संपुष्टात येईल का याची भीती वाटायला लागली. असा शाप या पर्यावरणाने. दुसरं संकट पर्यावरणाचं आहे. आणि तिसरं संकट महत्त्वाचं म्हणजे धार्मिक द्वेष. जातीय द्वेष कदाचित भारतापुरता असेल, वर्णवाद काही देशांपुरता असेल, पण धार्मिक उन्माद आणि धार्मिक द्वेष जो वाढलेला आहे हा जगभर आहे. आणि मानवजात संपुष्टात येणार का? अणुबॉम्बचा वापर जर भविष्यामध्ये या 2 देशांनी कुठलाही केला तर मानवी वंश संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वेळेस याला एकच उत्तर आहे, याला एकच पर्याय आहे, बाबासाहेबांसारखं चळवळीचं काम करणे आणि डोक्यामध्ये बुद्ध ठेवणे. धन्यवाद. अतिशय उत्तम असा स्वतःच्या विचारातून मुलांना आणि संक्षिप्तपणे महापुरुषांच्या विचारावरती, त्याचप्रमाणे वर्तमान स्थितीमध्ये काय सुरू आहे आणि काय होणार आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद देते आणि अभिनंदन करते. तर या ठिकाणी एक सत्कार राहिलेला आहे, तर सर्वांना माहितीच असेल कोणाचा सत्कार राहिलेला आहे. तर ह्या कार्यक्रमाचं आयोजन बाळूभाऊ घरडे आणि त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कलावंतांचा सत्कार आणि मान्यवरांचं भाषणं सातत्याने या ठिकाणी 15 वर्षापासनं कार्यक्रम घेत असतात. तर या ठिकाणी त्यांचासुद्धा सत्कार व्हायलाच पाहिजे. आणि ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोटिवेशन देतात आणि की पुढे चालून परत तुम्ही चांगले गुणवंत व्हा आणि समाजामध्ये घडा आणि समाजालासुद्धा घडवा. कारण हे कार्यक्रम फार कमी होत असतात, पण बाळूभाऊ त्यांचं राजकीय क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असं कार्य आहे. आणि कुठलंही असो, कुठल्याही महिलेंवरती असो, संकटात असेल, या सामाजिक कुठल्याही व्यक्ती संकटात असेल तर धावून जाणारे हे बाळूभाऊ या ठिकाणी आहेत. आणि महिलांचा तर अतिशय सातत्याने सन्मान करीत असतात आणि त्यांच्या वक्तव्यातून सुद्धा आपल्याला आढळून येतो. तर बाळूभाऊ घरडेजींचा सत्कार रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या सत्काराकरिता मी आमंत्रित करीत आहेत. सर्व विचार मंचकावर मान्यवरांना मी विनंती करते की बाळूभाऊ घरडे यांचा या ठिकाणी सत्कार झालाच पाहिजे. कोण ओढी वाचून दाखवत आहे. समाज जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, समाज जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्याने जनमनाचे पुनर्निर्माण, जनमनाचे पुनर्निर्माण. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे 10 वर्षाचे असताना 400 किलोमीटर ते पायी गेलेत मुंबईपर्यंत. कशासाठी? ते गरिबीमुळे, गरिबीचे चटके आणि हे जाती व्यवस्था असल्यामुळे
तर त्यांना शिक्षण घेऊ शकलेत नाहीत आणि परंतु 1.5 दिवस शाळेत जाऊन त्यांनी अनेक पोवाडे, अनेक साहित्य आणि क्रांतिकारी साहित्य, सामाजिक साहित्य आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेत आणि आज यांचा 105वी जयंती अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आपण साजरी करीत आहोत. तर आता या ठिकाणी अध्यक्षीय भाषणाला आपण सुरुवात करूया. तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर आपल्या प्रज्ञाताई बागडे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, महामानव बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. काय असतं ना की अध्यक्षीय भाषण थोडंसं मोठी गडबड तयार करते, कारण सगळे वक्ते बोलून गेलेले असतात, बोलण्यासारखं खूप काही उरलेलं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सगळ्यात शेवटी असतं. त्याच्यामुळे श्रोत्यांनाही असं वाटतं की लवकर संपवलं तर बरं आहे, कारण खाली जेवण पण आहे आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे यानंतर. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पण थोडी चुळबुळ आहे. काही हरकत नाही, वेळ जास्त घेणार नाही आणि आपला अंत काही पाहणार नाही. या ठिकाणी सर्वप्रथम मंचावर आसनस्थ असलेले सन्माननीय अरविंदजी रामटेके सर, या ठिकाणी उपस्थित असलेले काळभांडे माझे बंधू, या ठिकाणी या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणारे माझे दुसरे बंधू बाळू घरडे, संपूर्ण विचारपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधू, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे ते सर्व विद्यार्थी, कलावंत आणि प्रामुख्याने उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर मगाशी तुम्ही ऐकलं असेल की केवळ 1.5 दिवस शाळेत गेलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला साहित्य रत्न हा पुरस्कार मिळतो आणि त्यांच्या लेखनीतून आणि त्यांच्या प्रतिभेतून प्रचंड ग्रंथनिर्मिती, प्रचंड साहित्य निर्मिती होते. आणि अशा व्यक्तीच्या जन्मदिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला जातो. म्हणजे या ठिकाणी बाळू घरडेंनी आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम रामटेके सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर दुग्धशर्करा योग आहे. विद्यार्थ्यांनी आणखी प्रोत्साहित होऊन वाटचाल करावी या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते दरवर्षी, असं मगाशी बाळू घरडे यांनी सांगितलं. या ठिकाणी ज्याही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे, ज्याही कलावंतांचा सत्कार होणार आहे, त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी आधीच त्यांना अभिनंदन देते आणि त्याहीपेक्षा जास्त कौतुक त्यांच्या पालकांचं करते. कारण आपल्या पाल्याच्या यशामध्ये पालकांचा किती वाटा असतो हे एक प्राध्यापक, एक प्राचार्य या नात्याने मला माहिती आहे.
आपल्या मुलांनी किती अभ्यास करावा, कोणत्या क्षेत्रामध्ये जावं, कोणाला आपले आदर्श ठेवावे, याकडे मला असं वाटते पालकांनी जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि देतही असतील. या ठिकाणी नक्कीच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवले असतील, त्यांचा सत्कार केला जात असेल, पण एक चांगला व्यक्ती, एक सुजाण व्यक्ती, एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी जे लागतं त्याच्यापैकी केवळ 10% उपलब्धी तुम्ही मिळवलेली आहे. अजून तुम्हाला खूप काही पुढे शिकायचं आहे, अनुभवायचं आहे, प्राप्त करायचं आहे. मी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी म्हणीन की फक्त एक छोटीशी पायरी तुम्ही फक्त गाठलेली आहे, अजून मंजिल बहुत दूर है. प्रत्येक पायरीवर अडचणी येऊ शकतील, त्या अडचणींवर मात करता आली पाहिजे. प्रत्येक पायरीवर तुमच्यासमोर वेगवेगळी आमिषे येतील, त्यांना दूर करता आलं पाहिजे. प्रत्येक पायरीवर तुमच्यापुढे व्यसनं पण येऊ शकतील, त्यापासून दूर राहता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा आहे. कुठे आपला टिकाव होईल, कुठपर्यंत आपण पोहोचू, आज काहीही सांगता येत नाही. आपलं जे गोल आहे, आपलं जे ध्येय आहे, त्याच्यावर कसा फोकस करायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्या ध्येयापासून तुम्हाला कधी अडवलं जाईल, तुम्हाला कधी उदासीनता येईल, तुम्हाला कधी त्यापासून दूर जायची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशाही परिस्थितीत आपल्या ध्येयावर फोकस करणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा आहेच, पण तुम्हाला माहिती आहे शिक्षण प्रणाली कशी झालेली आहे. माझा स्वतःचा मुलगा UPSCमध्ये मेन्सपर्यंत पोहोचला, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचला, पण तो अजूनही सक्सेस त्याला मिळालेलं नाही. आणि मग तो प्रत्येक वेळी थोडा फ्रस्ट्रेट झाल्यासारखा झाला की नाही आता मी सोडतो, हे आता माझ्याच्यानी होत नाही आणि मला असं वाटत आहे की माझे वर्ष वाया चाललेले आहेत. येते असे विचार येतील, तुमच्याही मनात येतील कुठेतरी, पण त्याला चिटकून राहणं आणि शेवटी यश संपादन करणं हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं स्पर्धा असू द्या, असेल, राहील, कितीही अडचणी येतील, येऊ द्या, पण त्याच्यावर मात करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता प्राप्त करा. यश आज नाही उद्या मिळेलच. तुम्हाला माहिती असेल की स्वप्न बघावे माणसांनी, पण मी नेहमी, माझ्या वडिलांनी पण मला हे सांगितलं की छोटे स्वप्न नाही बघायचे, मोठे स्वप्न बघायचे. मला तो प्रसंग आठवतो की मी मेरिट आली होती MAला आणि माझ्या बाबासुद्धा इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते, प्राचार्य झाले. नंतर मी पण अर्थशास्त्र विषयच घेतला, पण प्राध्यापक झाल्यानंतर माझे बाबा म्हणाले की मी प्राचार्य झाल्यानंतर माझी मुलगी प्राचार्य होत असेल तर मला खूप नवल वाटणार नाही, पण मी प्राचार्य असताना माझी मुलगी कलेक्टर होत असेल तर मला नक्की अभिमान वाटेल. पण
मी सुद्धा मेन्स परीक्षेपर्यंत पोहोचली होती, पण पुढे मला प्राध्यापकाची नोकरी लागून गेली आणि मग मी ती लाईन सोडली आणि मग दुसऱ्या लाईनने गेली. मला हे म्हणायचं आहे की अनेक बदल, अनेक परिवर्तनं, अनेक वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे वळण तुमच्या आयुष्यामध्ये येतील, पण आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि कितीही कोणतेही किंवा कितीही भयानक प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आले त्याला कवटळत बसायचं नाही. मी प्राध्यापक असताना अनेक विद्यार्थी म्हणतात, मॅडम घरी रूमच नाही आहे अभ्यासासाठी, मॅडम पुस्तकच नाही आहे, मॅडम फीज भरली नाही आहे, मॅडम लाईटच नाही आहे, मॅडम आणखी इतके कारणं सांगतात. मी म्हणते नाही, असतील कारणं, कितीही कारणं असतील, कितीही प्रश्न असतील, कितीही समस्या असतील तुमच्या, बाजूला ठेवा. फोकस आपल्या एम्सवर असला पाहिजे, आपल्या ध्येयावर असला पाहिजे, आपल्या ऑब्जेक्टवर असला पाहिजे, आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. आणि म्हणून या ठिकाणी मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे, काही झालं तरी, कारण फक्त आज तुम्ही थोडा अभ्यास केला असेल, चांगले मार्क्स मिळवले असेल, फक्त एक पायरी तुम्ही पार पाडलेली आहे किंवा चढलेले आहात. अजून पुष्कळ पुढे तुम्हाला जायचं आहे. प्रत्येक वळणावर, प्रत्येक पायरीवर अडचणी येतील, त्या बाजूला सारा, पुढे जा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या नागपूरच्या मॅनेजर श्रीमती योगिता काकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की या ठिकाणी यावं आणि ज्योती मानवटकर यांना विनंती करतो की मॅडमचं स्वागत करावं. मॅडम, मित्रांनो, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या या मॅडम आहेत. खूप मोठं विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे स्कीम आहेत. आपण त्या सर्व स्कीमचं उपयोग घ्या अशी मी विनंती करतो. मॅडमचं, योगिता मॅडमचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी महाराष्ट्रातून अनुसूचित जाती प्रवर्गातून MBBSमध्ये प्रथम आलेले रुचिका घोडके ही महाराष्ट्रातून अनुसूचित जातीमध्ये प्रथम आले, MBBS झाले. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की रुचिकाचं या ठिकाणी स्वागत करावं. पूर्ण महाराष्ट्रातून अनुसूचित जातीमध्ये प्रथम आलेली. यानंतर ती MDसाठी पुढे जाणार आहे. आणि या स्टेजवर आपण 12वी पास विद्यार्थ्यांना, MBBSमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आपण त्यांचं स्वागत केलेलं होतं. ते आज MBBS आहेत. ही रुचिका महाराष्ट्रातून प्रथम आलेली आहे. तिची आईसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तिच्या आईचंही स्वागत करावं. आणि इकडे या, शुभम हे थोडं मागं कर. या ठिकाणी नंदेश्वर ताई आहेत. आपण यांचे गीत ऐकलेले आहेत. या नंदेश्वर ताईचं हे थोडंसं आता मागं करा. नंदेश्वर ताईचं, या कलावंताचं सत्कार. परत जोरदार ऋतिकाचं स्वागत. ठिकाणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांची लवकर लिस्ट या ठिकाणी घेऊन यावी.
मोलीन भूपेश राऊत याला 95% मार्क, 94% याला मार्क 12वीमध्ये मिळालेले आहेत. मोलीन भूपेश राऊत. कृपया आता सर्वांनी लवकर लवकर या, कारण जेवणही थंड होत आहे. हितांशी मनीष बोदेले. खाना खा के इशिका हितांशी मनीष बोदेले. प्रत्येक एक एक द्या. आहेत. ऋतिक नितीन खरे. ऋतिक नितीन खरे. बरे बरे. सर्वेश राजेंद्र तामगळे. सर्वेशची आई. अच्छा. सर्वेश राजेंद्र तामगळे हे IIT हैदराबादला आहे. त्याची मम्मी. अनुष्का अजित सांगलकर. अनुष्का अजित सांगलकर. अनुष्का अजित सांगलकर. हिला पण जवळपास 95% मार्क. जुहेली सुरेंद्र बोरकर. पेन दुसरा नाही. जुहेली सुरेंद्र बोरकर. समीक्षा राजकुमार पारधी. समीक्षा राजकुमार पारधी. ओम किशोर गोंडाने. ओम किशोर गोंडाने. ओम किशोर गोंडाने याला जवळपास 97% मार्क आहेत. ओम किशोर गोंडाने याला 97% मार्क आहेत. मनस्वी नंदकिशोर टेंबेकर. मनस्वी नंदकिशोर टेंबेकर. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचं. मनस्वी टेंबेकर. मनस्वी टेंबेकर. पिया राजेंद्र वानखेडे. पिया राजेंद्र वानखेडे. घ्या गड्या लवकर. पिया राजेंद्र वानखेडे. यानंतर नेहा नीलकंठ उंबरेटकर. नेहा नीलकंठ उंबरेटकर. मोहम्मद फरहान अंसारी. मोहम्मद फरहान अंसारी. नाही मोहम्मद फरहान अंसारी. यानंतर स्वारंगा लवकुश तागडे. स्वारंगा लवकुश तागडे. मम्मी असेल त्यांनी सुद्धा यावं.
स्वारंगा लवकुश तागडे, वैष्णवी सतीश शेकरे, वैष्णवी सतीश शेकरे, मोहम्मद हरीस सय्यद, मोहम्मद हरीस सय्यद, आयुष जगमोहन सिंह, आयुष जगमोहन सिंह, आयुष जगमोहन सिंह, आर्यन रणजित पाटील, आर्यन रणजित पाटील, आर्यन रणजित पाटील याला सुद्धा 94% मार्क मिळालेले आहेत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह या संस्थेचे पदाधिकारी माननीय काळबांडे साहेबांचा सत्कार करणार आहेत. हुमने साहेब असतील किंवा वहाने साहेब यांनी या ठिकाणी येऊन काळबांडे साहेबांचं या संस्थेच्या वतीनं ते करणार आहे. राजुल जोगेंद्र रंगारी, राजुल जोगेंद्र रंगारी, राजुल जोगेंद्र रंगारी, समृद्धी संदीप साखरे, यानंतर विधी समृद्धी संदीप साखरे, समृद्धी संदीप साखरे, विधी हेमकंठ टेंभुरकर, विधी टेंभुरकर, सौमिती सुशील कुमार गजबे, सोहम सुरेश खडसे, सोहम शुबाला खोब्रागडे, प्रियांशु बाला खोब्रागडे, ईशा धर्मेंद्र कोचे, ईशा धर्मेंद्र कोचे, रितू किशोर गोंडाने,
नाही ना पाहणार ना. ईशा धर्मेंद्र कोचे. तुझं काय नाव ग? रितू. आरुषी सुभाष राऊत. आरुषी सुभाष राऊत कोचे. आरुषी सुभाष राऊत. त्यानंतर भाग्यश्री अनिल टेंभुर्णे. भाग्यश्री अनिल टेंभुर्णे. अर्णव कमलेश मलवार. अर्णव कमलेश मलवार. मोहन सुरकर. कमलेश मलवार. तुमचं गायकवाडचं नाव घ्या, तिचं ट्रेनर पुढं. प्राजक्ता अंकुश गायकवाड. प्राजक्ता अंकुश गायकवाड. अनिल भाग्यश्री अनिल टेंभुर्णे. प्राजक्ता अंकुश गायकवाड. आणि सर्वांनी खाली जेवण आहे, सुरू आहे. गिरीश जितेंद्र खंडारे. गिरीश जितेंद्र खंडारे. आणि निघून गेले. मिशनतर्फे वरचा टेंभुर्णे चव्हाण साहेबांचं सकाळ. गिरीश जितेंद्र खंडारे. वरचा टेंभुर्णे CM चव्हाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहाचं जे व्यवस्थापन आहे त्या समितीचे सचिव सन्माननीय चव्हाण साहेब आणि वर्षा टेंभुरकर या टेंभेकर या सकाळ वृत्तपत्राचे संपादक सन्माननीय काळभांडे साहेबांचा आपल्या संस्थेच्या वतीनं सत्कार करत आहेत. सुहानी रितेश डोरले. सुहानी रितेश डोरले. सुहानी रितेश डोरले. ते गोड खाऊन घ्या ना. हे घ्या आता हे नाव वाचा येथून. इरा गोल्डन वुमन फाउंडेशनच्या वतीने सरांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. हे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं. वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत विचार पोहोचवण्याचे कार्य करीत असतात असे काळभांडे सर. प्रिया चरणदास बांबोर्डे. इशिका पंकज बांबोले.
TV